विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात अत्यंत गंभीर व धोकादायक प्रकार उघडकीस आला असून रुग्णालय परिसरात उघड्यावरच इंजेक्शन्स, औषधांच्या व्हाईल्स आणि वैद्यकीय कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड लगतच घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या चिकित्सालयाच्या आवारात अनेक ठिकाणी वापरलेल्या तसेच उघड्या अवस्थेतील इंजेक्शन, सुया आणि औषधांचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत दिसून आले। काही ठिकाणी तर बादलीभर वैद्यकीय साहित्य उघड्यावर ठेवण्यात आले होते। एवढेच नव्हे तर परिसरात काही साहित्य जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे चिन्हे आढळून आल्याने पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अधिकच धोकादायक ठरत आहे। हा प्रकार 1-2 दिवसांचा नसून गेल्या अनेक महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याची माहिती प्राप्त होत आहे। रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच परिसरातील मोकळ्या जागेत पावलोपावली इंजेक्शन्स व वैद्यकीय कचरा आढळून येत असल्याने संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। दरम्यान या ठिकाणी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या काही व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचीही माहिती समोर आली आहे। त्यामुळे या वैद्यकीय कचऱ्यामागे अशा खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांचा हात आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या काहींनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिकच गडद झाला आहे। शेजारी शाळा असल्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। पशुवैद्यकीय कचरा हा अत्यंत संवेदनशील व धोकादायक मानला जातो। त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असताना तो उघड्यावर ठेवणे ही गंभीर निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट होत आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हा कचरा उघड्यावर ठेवण्याचे निर्देश दिले होते का? जर तसे नसेल तर जबाबदारांवर कोणती कारवाई होणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे। यापूर्वीही अशा प्रकारांवर केवळ समज देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने यावेळी तरी ठोस कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे। दरम्यान लिंगणूर पशुवैद्यकीय अधिकारी शिवांगी रणांवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की काही दिवसांपूर्वीच हा कचरा विल्हेवाटीसाठी जमा करून ठेवण्यात आला होता। सध्या तो सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मिरज येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत सुर्वे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे। कचरा तात्काळ हटवण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून संबंधितांवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।